बॉम्बे प्रेस में आपका स्वागत है। आज हम आए हैं आजाद मैदान पुलिस स्टेशन। यहाँ पे आप देख सकते हैं 218 मोबाइल और काफी बाइकें यहाँ पे मौजूद है जो चोरी हुई थी और वो रिकवरी की है। रिकवरी करने के बाद यहाँ पे जो है लाया गया है और यहाँ पे जिस चीज की चीजें होगी उनको वापस भी किया जाएगा। हमारे साथ जोन 1 के डीसीपी प्रवीण मुंडे सर मौजूद है। इनकी निगरानी में सारा काम हुआ है। अब हम इनसे जानना चाहेंगे, सर जो इतने बड़े पैमाने पे ये चीजें पकड़ी, क्या कहेंगे इस बारे में? देखिए, हर पुलिस स्टेशन में मतलब मेरे जोन 1 के अभी 7 पुलिस स्टेशन के अंदर जितने भी मोबाइल चोरी, बाइक चोरी या इस किस्म की गुन्हे या फिर मिसिंग केसेस दाखिल थी, तो उन सब केसेस में वर्कआउट करके अभी तक हमने पिछले 2 महीने में लगभग ये 215 मोबाइल, 15 बाइक और 1 कार ये सब रिकवर किया है। इसके अलावा भी छोटा मोटा जो प्रॉपर्टी है वो सब आज हम लोग इन विक्टिम्स को जिन्होंने खोया था उनको वापस दे रहे हैं। मेरे सभी ऑफिसर्स ने, मेरे स्टाफ ने, सब ने काफ़ी मेहनत की है। एक एक फ़ोन लाने के लिए भी मेरी टीम बहुत मेहनत लगी है जाने आने में। स्टेट से बाहर जाके भी हमने मोबाइल इसमें जो है वो जमा किए हैं और लोगों को वापस उनकी प्रॉपर्टी देने की ये एक कोशिश है। सर देखा गया है कि बहुत सी महिलाओं के चेन वगैरह भी जो है स्केचिंग होते हैं, उसके बारे में क्या? देखिए, जब भी ये हमें खासकर कोई बड़ा इवेंट जहाँ बड़ा गैदरिंग हो तो वहाँ पे मोबाइल और चेन जाने के वारदात जो है वो होती है। अदरवाइज कोई चेन स्नैचिंग की वारदातें हमारे जुरिस्डिक्शन में नहीं मिलती है। लास्ट जो गैदरिंग हुआ था यहाँ पे उसमें वो इंसिडेंस हुआ है, उसमें भी काफ़ी अच्छी लीड है हमारे साथ जिस पे हम लोग वर्कआउट कर रहे हैं। सर काफी लोगों की शिकायत जिनके साल भर से मोबाइल अभी तक रिकवरी भी नहीं है, उस बारे में आप क्या कहें? देखिए, हम तो कोशिश ये कर रहे हैं कि हर मोबाइल हम रिकवर कर पाए, लेकिन बहुत सारे उसमें दिक्कतें हैं, प्रोसेस में कुछ इश्यूज है, तो टेक्निकल सपोर्ट और बाकी इन्फॉर्मेशन उसके बेसिस पे काम करना पड़ता है। जब कोई सपोर्ट नहीं मिल पा रहा है टेक्निकल या बाकी तरीके का, तो कुछ लिमिटेशंस जो है वो इन्वेस्टिगेशन एजेंसीज के साथ ये भी देखा गया है कि मोबाइल चोरी करने के बाद उसकी एमआई नंबर भी बदलते, तो उसमें कितनी दिक्कत आती है? तो एग्जैक्टली मैं बोल रहा हूँ कि टेक्निकल इश्यूज जो है वो कई बार हमें रुकावटें पैदा कर देते हैं, तो इसलिए दिक्कतें आती हैं। बट जहाँ पे भी हमारे पास लीड है उस हर केस में हमारी टीम जो है वो काम करके वो मोबाइल वापस दिलाने का कोशिश करती है। बहुत बहुत शुक्रिया बात करने का। व्यासपीठावर मान्यवर आणि सर्व संदेश आणि सर्व अधिकारी यांना नमस्कार। मी जे हॉस्पिटलमध्ये ऑफिसर आहे आणि माझी गाडी माझ्या जे हॉस्पिटलच्या कॅम्पसमधून चोरीला गेली। म्हणजे माझ्यासाठी तर एवढा मोठा शॉक होता की आमचे कॅम्पस एकदम सेफ समजलं जातं, म्हणजे आहेच आणि मी जवळजवळ तिथे 12 वर्ष राहते आणि तिथून गाडी माझी चोरीला गेली। म्हणजे आणि मी कधीही गाडीला हँडल लॉक पण करत नाही, तर मग त्यामुळे माझी जेव्हा गाडी चोरीला गेली मला इतका शॉक होता। मी जे पोलीस मार्ग स्टेशनला मी जेव्हा गेले कंप्लेंट लिहायला आणि तर 2 गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या। पहिले तर मला माझी गाडी एक 17 दिवसात मिळाली आणि त्याबद्दल मी मुंबई पोलीस टीम, जे मार्ग पोलीस स्टेशन आणि प्रशांत नेरकर साहेब ज्यांच्या अंडर त्यांची जी टीम होती त्यांनी इतकं चांगलं काम केलं की त्यांनी गाडी लगेच आम्हाला म्हणजे शोधून दिली। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब। मला म्हणजे जी गाडी मिळेपर्यंत जो ट्रॉमा होता ना त्याचा मला एक किस्सा सांगावासा वाटतो की गाडी मला जवळजवळ मी 20 वर्ष गाडी चालवते, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट फार कमी वापरते किंवा बाकीच्या सुविधा। पण मला ज्या 15-17 दिवसामध्ये जेव्हा ते गाडीसाठी पैसे मोजावे लागत होते, इथून तिथे जायला 30 रुपये, 60 रुपये, 50 रुपये, ते म्हटलं की नाही गाडी तर आपल्याला दुसरी ते घ्यावीच लागेल आणि त्यामुळे माझा जो फायनान्शियल लॉस पुढे होणार होता तो पण मला विचार करून खूप टेन्शन यायचं। पण साहेबांच्या टीमने, प्रशांत नेरकर साहेबांच्या टीमने जे काम केलं ते फार अफलातून आहे आणि माझे खूप खूप धन्यवाद त्या टीमला। आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की मी गाडीची कंप्लेंट लिहायला गेले होते ना ते रात्री 11:30 वाजता, कारण घटना अशी घडली होती, माझी मुलगी ऍडमिट होती आणि माझी आत्या फार सिरियस होती म्हणून मी मालाडला गेले। मला माझी गाडी चोरीला गेली हेच मला मुळात स्वतःला रिअलाइज 1 दिवसानंतर झालं आणि ज्या दिवशी रात्री मी आल्यानंतर मला कळलं
मी 11:30ला पोलीस स्टेशनमध्ये गेले, पण 11:30ला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पण पोलिसांचा जो अप्रोच होता तिथे गेलेल्या जो माणूस आहे कंप्लेंट घ्यायला आणि त्यात महिला, तर मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी इतक्या काळजीने, एक महिला आली आहे एवढ्या रात्री, तर काय झालं कसं झालं याचं सविस्तर माहिती घेतली. आणि खूप सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ना, त्यांनी जे आश्वासन दिलं, आता साहेबांनी आपल्याला युरोपचं एक उदाहरण दिलं की ते सरळ सांगतात की गाडीचा तपास झालेला नाही, पण इथे मला दुसरं सांगण्यात आलं गाडीचा तपास आम्ही करणार आणि तुमची गाडी मिळणार, मला फक्त तिथला स्पॉट सांगा. तर माझ्याबरोबर त्या दिवशी 12:30 वाजले कंप्लेंट घेऊन सगळं होईपर्यंत. ती टीम 12:30 वाजता ज्या स्पॉटला मी गाडी ठेवली होती तिथपर्यंत आली आणि तिथली माहिती घेतली. तर मला एवढंच सांगावंसं वाटतं की हल्ली मीडियामध्ये खूप गोष्टी अशा निगेटिव्ह पसरवल्या जातात किंवा दाखवल्या जातात की पोलीस असे करतात तसे करतात, पण माझा जो अनुभव आहे आणि मला वाटतं हे सगळे इथे जे जमलेले त्या सर्वांचाच अनुभव असा आहे की पोलीस हे आपले चांगले मित्र आहेत आणि मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत आहेत आणि आम्ही खूप सेफ आहोत. हेच मला द्यायचं. थँक्यू व्हेरी मच. बॉम्बे प्रेस को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब कीजिए तेज़ ताज़ा खबरों के लिए.